पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नानापेठ इथं गोळीबार करण्यात आला। हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या। यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र केएम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं। वनराज आंदेकर हे 2017च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते। त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या। 2007 आणि 2012 अशा सलग 2 टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवलं होतं। तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते। वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या। गेल्या 25 वर्षापासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता। प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली। खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। आंदेकर माळवतकर टोळी युद्धात खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती। दहशतीमुळे स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते। आंदेकर टोळीकडून अलीकडेच अतुल कुडळे याच्या खुनाचाही प्रयत्न झाला। वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला असल्याची माहिती समजतीये। वनराजचे वडील बंडू आंदेकर यांच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे। नुकतेच बंडू आंदेकरसह इतर 6 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का आरोप ठेवण्यात आला होता, पण या प्रकरणी जामीन मिळाला होता। वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहेत। पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत। उदयकांत आंदेकर कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं। त्याच रागातून सख्या दाजीनं वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती। वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे।